नमस्कार मंडळी. 8 जून नंतरचा काळ सिंह राशीच्या जीवनात असा काही बदल घेऊन येणार आहे की अनेकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. जे लोक अनेक दिवसापासून संघर्ष करत होते, प्रयत्न करत होते पण यश मिळत नाही अशी तक्रार करत आहे, त्यांच्यासाठी ही बातमी अत्यंत आनंददायक ठरू शकते. मंडळी, ग्रहाची स्थिती जेव्हा बदलते तेव्हा माणसाच्या जीवनात परिस्थिती देखील बदलते. काही वेळा वर्षानुवर्ष न मिळालेल्या गोष्टी अचानक मिळतात, बंद झालेले मार्ग पुन्हा उघडतात, अडकलेली कामं वेगाने पूर्ण होतात आणि हाच काळ आता सिंह राशीचा सुरू होत असल्याचे संकेत दिसत आहे. 8 जून नंतर तुमच्या नशिबाचे चक्र एका नव्या दिशेने फिरू लागले आहे. आजपर्यंत ज्या गोष्टीसाठी तुम्ही मेहनत घेतली होती, संयम ठेवला होता, त्या मेहनतीचे फळ आता मिळवण्याची वेळ जवळ येत आहे. अनेकांना आर्थिक लाभाचे संकेत मिळतील, काहींना करिअरमध्ये मोठी संधी मिळेल तर काहींना वैयक्तिक आयुष्यात आनंदाचे नवीन पर्व सुरू होऊ शकते. मात्र या संपूर्ण काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, नशीब साथ देत असलं तरी योग्य निर्णय घेणे हे तुमच्या हातात आहे. संधी मिळेल पण ती ओळखणे आणि तिचा फायदा करून घेणे आवश्यक असेल, कारण काही वेळा आयुष्यातील सर्वात मोठी संधी साध्या स्वरूपात आपल्या समोर येते. सिंह राशीचा स्वामी ग्रह सूर्य आणि सूर्य म्हणजे तेज, नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रतिष्ठा. त्यामुळे येणाऱ्या काळात तुमच्या व्यक्तिमत्व एक वेगळीच आत्मविश्वास दिसून येईल. लोक तुमच्या मनाला महत्त्व देतील, तुमच्या कामाची दखल घेतली जाईल. ज्या लोकांनी तुमच्याकडे दुर्लक्ष केले होते तेच लोक आता तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. पण मंडळी, प्रत्येक बदलासोबत काही परीक्षा देखील येतात. काही लोक तुमच्या प्रगतीवर नाराज होऊ शकतात, काही जण तुमच्या यशामुळे अस्तव्यस्त होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या योजना आणि महत्त्वाच्या गोष्टी मर्यादित लोकांनाच सांगा. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत 8 जून नंतर नशीब नेमकं कोणता बदल होणार आहे, आर्थिक स्थितीत काय सुधारणा होईल, प्रेम आणि वैवाहिक जीवनात कोणते संकेत आहे, करिअर आणि व्यवसायात कोणते मोठ्या संधी मिळतील आणि शेवट असा एक विषय की ज्यामुळे जास्तीत जास्त लाभ मिळू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटच्या भागात सांगितलेली माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया सिंह राशीच्या जीवनात 8 जून नंतर घडणाऱ्या त्या मोठ्या बदलाबद्दल, ज्यामुळे नशिबाची अशी उलटापलट होऊ शकते, विश्वास बसणार नाही. तर मंडळी, आता आपण त्या विषयाकडे वळणार आहोत ज्याची प्रत्येकाला उत्सुकता असते की तो विषय म्हणजे पैसा, आर्थिक स्थिती आणि धनलाभ. सिंह राशीच्या अनेक जातकांसाठी 8 जून नंतरचा काळ आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरण्याचे संकेत दिसत आहे. गेल्या काही महिन्यापासून किंवा कदाचित काही वर्षापासून तुम्ही ज्या आर्थिक तणावातून जात आहात त्या मागे आता हळूहळू सुधार होण्यास सुरुवात होते. काही लोकांच्या जीवनात असे प्रसंग आले असतील की मेहनत खूप केली पण त्यानंतर आर्थिक लाभ मिळाला नाही. काहींना त्याच्या कामाचे योग्य मूल्य मिळाले नाही, तर काही लोक कर्ज, थकबाकी किंवा अडकलेल्या पैशामुळे चिंतित असतील. पण आता परिस्थिती बदलण्याचे संकेत मिळत आहे. 8 जून नंतर अचानक एखादा आर्थिक मार्ग खुला होऊ शकतो. जो पैसा अडकून पडला होता तो परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. काही लोकांना जुने गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो, काहींना बोनस रक्कम किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत मिळू शकतात. विशेष नोकरी करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कामाचे कौतुक मिळू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीकडे लक्ष देतील. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेली बढती, पगारवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता दिसून येते. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या व्यक्तींसाठी देखील हा काळ सकारात्मक ठरू शकतो. नवीन ग्राहक मिळतील, जुन्या ग्राहकाशी संबंधित अधिक मजबूत होतील, व्यवसायात अडकलेले व्यवहार मार्गी लागू शकतील. काही लोकांना अचानक मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर करार मिळण्याची शक्यता आहे. मात्र इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आवश्यक आहे. पैसा येण्यास सुरुवात झाली म्हणून अनावश्यक खर्च वाढवू नका, कारण ग्रह अनुकूल असले तरी आर्थिक शिस्त राखणे अत्यंत गरजेचं आहे. उत्पन्न वाढले की बचतही वाढती आणि अन्याय मिळाला की लाभही टिकणार नाही. काही सिंह राशीच्या व्यक्तींवर घर, जमीन, वाहन किंवा मतलबी संबंध चांगले बातमी मिळू शकते. ज्या लोकांनी तुमची गुंतवणूक करण्याचा विचार केला आहे त्यांना योग्य संधी मिळू शकते. मात्र कोणतीही मोठा व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तपासा, कारण आवश्यक राहील. या काळात एक विशेष गोष्ट दिसून येते जी म्हणजे तुमच्या आत्मविश्वासामुळे आर्थिक संधी निर्माण होतील. पण तुम्ही घेतलेले निर्णय अधिक प्रभावी ठरेल. लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील आणि त्यास थेट फायदा तुमच्या आर्थिक प्रगतीला होऊ शकतो.
परंतु मंडळी, प्रत्येक चमकणारी गोष्ट सोने नसते. 8 जून नंतर काही आकर्षक ऑफर, गुंतवणूक योजना किंवा झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न देखणारे लोक तुमच्या संपर्कात येतील. अशा वेळी सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही निर्णय भावनेत घेऊ नका. पूर्ण माहिती मिळाल्यानंतर पुढे जा. आणखीन एक महत्त्वाचा संदेश म्हणजे कुटुंबातील एखाद्या व्यक्तीमार्फत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वारसा, संपत्ती किंवा कुटुंबाच्या सहकार्यामुळे आर्थिक फायदा होऊ शकतो. मंडळी, आता आपण जाणून घेणार आहोत की सिंह राशीच्या करिअर, नोकरी आणि व्यवसाय क्षेत्रात त्या महत्त्वाच्या घडामोडीबद्दल ज्या तुमच्या जून नंतर तुमच्या आयुष्यात नवीन दिशा दाखवू शकतात. सिंह राशीचे लोक स्वभाव, नेतृत्व करणारे, आत्मविश्वास आणि मोठे स्वप्न पाहणारे असतात, ज्यांना सामान्य आयुष्य जगण्यापेक्षा काहीतरी वेगळे, मोठे साध्य करण्याची इच्छा असते. पण मागील काही काळात अनेक सिंह राशीच्या लोकांना मेहनतीच्या तुलनेची अपेक्षा यश मिळत नाही. काम केले भरपूर पण त्याची योग्य दखल घेतली नाही. काहींना नोकरी अस्थिरता जाणवली तर काही व्यावसायिकांना आर्थिक ताण सहन करावा लागला. परंतु आता परिस्थिती बदलण्याची सुरुवात होत आहे. 8 जून नंतर ग्रहस्थिती तुमच्या कार्यक्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण करत आहे. तुमच्या कौशल्याची देखील घेतली जात आहे. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे नवीन दृष्टीने पाहत आहे. लोक नोकरीत आहेत त्यांना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. सुरुवातीला ह्या जबाबदाऱ्या कठीण वाटतील, पण त्याच जबाबदाऱ्यामुळे भविष्यात मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. काही सिंह राशींच्या व्यक्तींना अचानक बातमी मिळू शकते. अनेक दिवसापासून अडकलेले मूल्य, काम किंवा वेतनवाढी निर्णय आता पुढे सरकू शकतात. पुढे केलेल्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ जवळ येत आहे. नोकरी शोधत असलेल्या लोकांसाठी देखील हा काळ महत्त्वाचा आहे. जर तुम्ही बराच काळ मुलाखती देत असाल किंवा योग्य संधीची वाट पाहत असाल तर 8 जून नंतर चांगली बातमी मिळू शकते. काही लोकांना जुन्या संपर्कातून नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ आणखीन उत्सुकता ठरू शकतो. व्यवसायात नवीन ग्राहक मिळू शकतात. जुन्या थकबाकीची वसुली होऊ शकते. नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात. मात्र कोणतेही करार करण्यापूर्वी सर्व अटी काळजीपूर्वक तपासणे आवश्यक आहे. घाईत घेतलेले निर्णय तर अडचणी निर्माण करू शकतो. ज्याचा वापर ऑनलाईन क्षेत्रात संबंधित आहे त्यांना विशेष लाभ मिळू शकतो. डिजिटल माध्यमातून नवीन संधी निर्माण होईल. सोशल मीडिया मार्केटिंग किंवा इंटरनेटशी संबंधित काम करणाऱ्या प्रगतीचे चिन्हे दिसू शकतात. काही सिंह राशीच्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करता येईल. जर योजना व्यवस्थित तयार असेल आणि योग्य सल्ला घेतला असेल तर काही काळ सुरुवातीसाठी अनुकूल ठरू शकतो. मात्र भावनेपेक्षा नियोजनाला अधिक महत्त्व द्या. विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ प्रेरणादायक ठरू शकतो. स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा करिअरशी संबंधित निर्णयामध्ये सकारात्मक परिणाम मिळू शकतो. मेहनतीची योग्य दिशा मिळवण्यासाठी यश जवळ येऊ शकतं. मंडळी, या काळात एक विशेष गोष्ट घडू शकते की लोकांना त्याच्या आयुष्याचा मार्ग बदलणारी व्यक्ती भेटू शकते. एखादी वरिष्ठ अधिकारी, मार्गदर्शन, ग्राहक किंवा नवीन ओळख तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. पण गोष्ट लक्षात ठेवा, यश जवळ येत लागले तरी स्पर्धाही वाढते. प्रत्येकजण तुमच्या प्रगतीने आनंदी असे नाही. काही लोक तुमच्या कामात अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना आणि महत्त्वाची माहिती प्रत्येकासमोर उघड करू नका. तुमच्या आत्मविश्वासावर विश्वास ठेवा, पण अहंकारापासून दूर राहा. कारण सिंह राशीच्या लोकांसाठी अनेकदा सर्वात मोठे आव्हान बाहेरच्या लोकांपेक्षा स्वतःचा अहंकार ठरतो. नम्रता आणि शहाणपण याचा समतोल राखायला तर यश अधिक काळ टिकते. 8 जून नंतरचा काळ तुम्हाला हे दाखवून देतो की अनेक वर्षाची मेहनत वाया गेलेली नव्हती. योग्य वेळ येण्याची प्रतीक्षा होती आणि ती वेळ आता जवळ येत आहे. तुमच्या आयुष्यातील पुढील अध्याय अधिक उज्ज्वल आणि अधिक स्थिर, अधिक यशस्वी होण्याची चिन्हे दिसत आहे. फक्त संधी ओळखा, धैर्य ठेवा आणि सातत्याने प्रयत्न करा. पुढील भागात आपण प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन आणि कौटुंबिक सुख बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. कारण 8 जून तर या क्षेत्रात काही आश्चर्यचकित घडामोडी होण्याचे संकेत दिसत आहे. मंडळी, पैसा, करिअर आणि यश जितके महत्त्वाचे असते तितकेच महत्त्वाचे असते आपल्या आयुष्यातील नाती. कारण माणूस कितीही यशस्वी झाला तरी त्यांच्या आनंदाचे खरे कारण कुटुंब, जोडीदार आणि जवळची माणसे असतात. त्यामुळे आता जाणून घेऊया की 8 जून नंतर सिंह राशीच्या प्रेमसंबंधामध्ये, वैवाहिक जीवनात आणि कौटुंबिक वातावरणात कोणते बदल घडू शकतात.
सिंह राशीचे लोक मनाने खूप प्रेमळ असतात. ते आपल्या प्रिय व्यक्तीसाठी सर्वस्व देण्यास तयार असतात. मात्र त्यांना आदर, विश्वास, प्रामाणिकपणा याची अपेक्षा असते. जेव्हा त्यांना दुर्लक्ष किंवा फसवणूक जाणवते तेव्हा ते मनातून खूप दुखावले जातात. 8 जून नंतर तुमच्या भावनिक जीवनात सकारात्मक बदल दिसून येऊ शकतो. जर एखाद्या नात्यात गैरसमज निर्माण झाले असतील, संवाद कमी झाला असेल किंवा तणाव वाढला असेल तर आता परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. अनेक दिवसापासून न बोलणारे लोक पुन्हा एकमेकांच्या जवळ येऊ शकतात. प्रेम संबंधात असलेल्या सिंह राशीच्या व्यक्तींना आपल्या जोडीदाराकडून चांगला प्रतिसाद मिळू शकतो. नात्यातील विश्वास वाढू शकतो. काही जोडप्यांमध्ये भविष्याबद्दल गंभीर चर्चा होऊ शकते. लग्नाचा विचार करण्यासाठी देखील हा काळ अनुकूल संकेत देत आहे. अविवाहित व्यक्तींसाठी देखील हा काळ विशेष ठरू शकतो. एखादी नवीन ओळख तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. सुरुवातीला साधी वाटणारी ही ओळख पुढे जाऊन महत्त्वाचे नाते बनू शकते. त्यामुळे नवीन लोकांशी संवाद साधताना सकारात्मक राहा. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे असेल तर काही काळापासून सुरू असलेले मतभेद किंवा पती-पत्नीमध्ये संवाद वाटेल. एकमेकांना समजून घेण्याची वृत्ती निर्माण होईल. काही जोडपी एकत्र नवीन योजना राखू शकतील, जसे घर, गुंतवणूक किंवा कुटुंबाशी संबंधित निर्णय. एक गोष्ट लक्षात ठेवा, आवश्यक आहे, रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यांना नुकसान पोहोचवू शकतात. त्यामुळे कोणतीही वादाच्या वेळी संयम राखा आणि मिनिटाने मौन अनेक तासांच्या भांडण्यापेक्षा अधिक फायदेशीर ठरू शकते. कौटुंबिक वातावरणात देखील सुधारणा होण्याचे संकेत आहे. घरातील एखादी जुना वाद मिटू शकतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम आणि सहकार्य वाढू शकते आणि घरामध्ये आनंदाची बातमी मिळू शकते. शुभ कार्य, समारंभ किंवा कौटुंबिक भेटीसाठी घरात उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकते. पालकांशी संबंधित अधिक मजबूत करण्याची ही योग्य वेळ आहे, ज्याच्या आशीर्वादातून तुम्हाला मानसिक बळ मिळू शकते. अनेक वेळा अपयश मोठ्या यशाचा विचार करतो, पण आपल्या जवळच्या लोकांचे महत्त्व विसरतो. हा काळ तुम्हाला नात्याचे खरे मूल्य समजून सांगू शकतो. मंडळी, 8 जून नंतर नशिबाची उलटापालट फक्त पैशामध्ये किंवा करिअरमध्ये होत नाही, तर ते तुमच्या भावनिक आयुष्यातही मोठा बदल घडवू शकते. जे नाते तुटण्याच्या मार्गावर होते ते पुन्हा जाळू शकते. जे मन निराश झाले होते त्यामागे पुन्हा आशा निर्माण होऊ शकते. मात्र लक्षात ठेवा, प्रत्येक नात्याला वेळ, आधार आणि विश्वासाची गरज असते. जर तुम्ही या 3 गोष्टी जपल्या तर येणारा काळ तुमच्या जीवनात प्रेम, आनंद आणि समाधान घेऊन येऊ शकतो. आणि आता पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत आरोग्य, मानसिक स्थिती 8 जून नंतर शरीर, मनावर होणाऱ्या परिणामाविषयी. कारण मजबूत आरोग्याविषयी कोणतेही यश पूर्ण होत आहे. मंडळी, आयुष्यात पैसा, प्रतिष्ठा, यश आणि नाती या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहे, पण या सर्वात आनंद द्यायचा असेल तर तो सर्वात आधी आवश्यक असते ते चांगले आरोग्य. कारण चांगले असेल तर माणूस कोणतेही संकट पार करू शकतो. सिंह राशीच्या जातकांसाठी 8 जून नंतरचा काळ आरोग्याच्या दृष्टीने मिश्र सुधारणा करणारा ठरू शकतो. मागील काही काळात ज्या लोकांचे शरीर थकवा, मानसिक तणाव किंवा सततची चिंता जाणवत होती, त्यांना आता हळूहळू आराम मिळू शकतो. विशेष मानसिक स्तरावर मोठा बदल जाणवू शकतो. अनेक दिवसापासून मनावर असलेले ओझे कमी होऊ शकतो. ज्या गोष्टी सतत चिंता वाटत होत्या त्या समस्या उपाय दिसू लागतील. त्यामुळे मनामध्ये नवीन ऊर्जा आणि नवीन आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. मंडळी, 8 जून नंतर तुम्हाला हे समजेल की प्रत्येक समस्याचे एकट्याने सोडवण्याची गरज नसते. योग्य व्यक्तीने संवाद साधण्याने अनेक प्रश्न सोपे होऊ शकतात. त्यामुळे मनातील भावना दाबून ठेवण्याऐवजी विश्वासू व्यक्तींना चर्चा करा. शरीर आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर नियमित दिनचर्या ठेवणे अत्यंत महत्त्वाचे राहील. झोप पूर्ण घेणे, योग्य आहार घेणे आणि शरीरावर विश्रांती देणे आवश्यक आहे. कामाच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. काही सिंह राशीच्या व्यक्तींना थकवा, डोकेदुखी, रक्तदाबामधील चढ-उतार किंवा पचनाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. त्यामुळे वेळेवर जेवण करा, पुरेसे पाणी प्या आवश्यक आहे. लहान त्रास दुर्लक्ष करू नका. या काळात सकाळचा सूर्यप्रकाश तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरू शकतो. कारण सूर्य हा सिंह राशीचा स्वामी ग्रह आहे. सकाळी काही वेळा सूर्याला अर्घ्य देणे, सूर्यनमस्कार करणे किंवा शांतपणे सूर्यप्रकाशात बसणे यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते. तुमच्या आत्मविश्वासामध्ये मोठी वाढ होण्याचे संकेत आहे. ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य आहेत असे वाटू लागतील. मनातील भीती कमी होईल, धाडस वाढेल. अनेक लोकांना स्वतःच्या क्षमतेची जाणीव नव्याने होईल. मंडळी, नशिबाची उलटापालट फक्त बाह्य
परिस्थितीत होत नाही, तर खरी उलटापालट तेव्हा होते जेव्हा माणसाच्या विचारामध्ये बदल होतो. आणि 8 जून नंतर सिंह राशीच्या अनेक व्यक्तींमध्ये हा अंतर्गत बदल दिसू शकतो. तुम्ही अधिक सकारात्मक व्हाल. नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि याचे कारण यश तुमच्याकडे आकर्षित होऊ लागेल. ध्यान, प्रार्थना, योग्य किंवा आध्यात्मिक साधना याचा देखील फायदा होऊ शकतो. दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. मोबाईल, सोशल मीडिया आणि बाहेरील गोंधळापासून थोडा वेळ दूर राहा. हा वेळ तुमच्या मानसिक शांततेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. लक्षात ठेवा, मजबूत मन कोणतेही औषधापेक्षा प्रभावी असते. जेव्हा मन सकारात्मक असते तेव्हा जीवनातील अडचणी देखील संधीमध्ये बदलू लागतात. 8 जून नंतरचा काळ तुम्हाला नव्या ऊर्जाने भरून टाकू शकतो. शरीरामध्ये उत्साह, मनामध्ये आश्चर्यचकित गोष्ट. मंडळी, आता आपण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत, ज्याची सुरुवातीपासून चर्चा करत होतो. 8 जून नंतर सिंह राशीसाठी नेमकी कोणती नशिबाची उलटापालट होणार आहे? कोणत्या क्षेत्रात सर्वात मोठा लाभ मिळू शकतो आणि कोणत्या संधी तुमचे संपूर्ण आयुष्य बदलू शकते? मंडळी, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा परिस्थिती अचानक बदलू लागते. अनेक वर्ष संघर्ष केल्यानंतर यश मिळू लागते. बंद दरवाजे उघडू लागतात आणि यशाच्या प्रकाशाची ऊर्जा आता सिंह राशीसोबत फिरत आहे. याचे संकेत तुम्हाला दिसत आहे. गेल्या काही काळात आणि तुम्ही अडचणीचा सामना केला असेल. काही योजना अपूर्ण राहिल्या असतील. काही लोकांना तुमचा विश्वासघात केला असेल, तर काहींचे स्वप्न अपूर्ण राहिले असतील. पण आता विश्व तुम्हाला एक संधी देण्याची तयारीत आहे. सर्वात पहिला लाभ दिसतो तो म्हणजे प्रतिष्ठा आणि मान सन्मान. जे लोक तुमच्याकडे दुर्लक्ष करत होते, त्यांच्या क्षमतेवर शंका घेत होते, तेच लोक आता तुमच्या यशाची चर्चा करू शकतात. समाजात, कार्यक्षेत्रात किंवा नात्यामध्ये तुमचा प्रभाव वाढू शकतो. दुसरा मोठा लाभ म्हणजे योग्य व्यक्तीची साथ. अनेक वेळा पैसा नसल्यामुळे नव्हे, तर योग्य लोकांची साथ नसल्यामुळे माणूस मागे रखतो. 8 जून नंतर तुमच्या आयुष्यात अशी व्यक्ती येऊ शकते ज्या तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाच्या ठराविक एखाद्या मार्गदर्शन, वरिष्ठ अधिकारी, व्यावसायिक भागीदार किंवा मित्र तुमच्या जीवनातील नवीन दिशा देऊ शकतो. तिसरा लाभ अचानक मिळणाऱ्या संधीचा. या काळात काही संधी अशा येतील ज्यांची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. एखादा फोन कॉल, एखादी भेट, एखादा प्रस्ताव किंवा एखादा निर्णय तुमच्या भविष्याचा मार्ग बदलू शकतो. त्यामुळे कोणतीही संधी लहान समजू नका. मंडळी, सिंह राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो, जे संकटातही हार मानत नाही. पण काही वेळा सातत्याच्या संघर्षामुळे आत्मविश्वास कमी होतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल तर कदाचित बदलणार नाही, तर हा विचार बदलण्याची वेळ आली आहे. कारण ग्रहस्थिती सांगते की तुमच्या मेहनतीचे फळ आता जवळ येत आहे. या काळात तुमच्या मनात नवीन कल्पना येऊ शकतात. काही लोक नवीन व्यवसाय करण्याचा विचार करत असतील. आर्थिक बाबतीमध्ये सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. कामातून पूर्वी फारसा फायदा होत नसेल. मात्र ह्या संपूर्ण काळात एक गोष्ट लक्षात ठेवा, अहंकारापासून दूर राहा. सिंह राशीचा स्वभाव नेतृत्व करणारा असला तरी कधी कधी मला सर्व काही माहीत आहे असा दृष्टिकोन नुकसान करू शकतो. नवीन कल्पना एका इतरांचा सल्ला घ्या. नम्रतेने वागा, कारण नम्रतेसोबत आलेले यश कधी काळ टिकते. आणखीन एक विशेष म्हणजे 8 जून नंतर तुम्ही स्वतःमध्ये मोठा बदल अनुभवू शकता. विचार करण्याची पद्धत, आलेली आत्मविश्वास वाढेल, निर्णय क्षमता मजबूत होईल, तुम्हाला स्वतःच्या क्षमतेची जाणीव होईल. मंडळी, नशिबाची उलटापालट म्हणजे केवळ पैसा मिळणे नव्हे, तर खराब बदल तेव्हा घडतो जेव्हा माणूस स्वतःच्या क्षमतेवर पुन्हा विश्वास ठेवतो. आणि हा काळ तुम्हाला तोच आत्मविश्वास परत देऊ शकतो. म्हणून येणाऱ्या प्रत्येक दिवसाकडे आशेने पहा. नवीन संधीचे स्वागत करा. मेहनत सुरू ठेवा, कारण अनेक वेळा नशिबाचे त्या व्यक्तीची साथ देते जी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करत राहते. पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 8 जून नंतर सिंह राशीचे कोणत्या गोष्टीपासून सावध राहावे, कोणत्या चुका टाळाव्यात आणि कोणते संकेत दुर्लक्ष करू नये, कारण योग्य वेळ घेतली की सावधगिरी मोठे नुकसान टळू शकते. मंडळी, जीवनात शुभ काळ येतो, यश मिळते, नशिबाची साथ मिळते, पण प्रत्येक शुभ काळासोबत काही सूचना, काही सावधगिरी देखील असते. कारण ग्रह अनुकूल सांगते की चुकीचे निर्णय घेतले तर मिळालेल्या संधी हातातून निसटू शकतात. म्हणून या भागात आपण जाणून घेणार आहोत की 8 जून नंतर सिंह राशीची व्यक्ती कोणत्या गोष्टीकडे विशेष लक्ष देत आहे. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे घाईघाईत निर्णय घेणे. या काळात अनेक नवीन संधी तुमच्या समोर येऊ शकतात. काही प्रस्ताव खूप संघर्ष वाटतील, पण काही मोठ्या गोष्टी आश्वासन देतील. परंतु प्रत्येक गोष्टी तपासून पाहिल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. कोणावर अंधविश्वास ठेवू नका.
तिसरी गोष्ट, रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. अहंकार टाळा. भूतकाळातील चुका पुन्हा करू नका. स्वतःवर विश्वास ठेवणे कधीही सोडू नका. तर मंडळी, अशा आता पुढील आपण पाहणार आहोत की या राशीनंतर जून नंतर अत्यंत शुभ संकेत ईश्वरचरणी मिळण्यासाठी विशेष उपाय. मंडळी, ग्रहाची साथ आणि नशिबाची कृपा मिळत असताना हे छोटे प्रभावी उपाय केलेले शुभ परिणाम अधिक वाढू शकतात. हे उपाय श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने केल्यास मानसिक बळ, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळण्यास मदत होऊ शकते. सिंह राशीचे स्वामी ग्रह सूर्य, त्यामुळे रोज सकाळी स्नान केल्यावर तांब्याच्या लोट्यात स्वच्छ पाणी घेऊन सूर्योदयाला अर्पण करा आणि हा मंत्र म्हणा, ओम गुरुने सूर्याय नमः. हा मंत्र 11 वेळा 21 वेळा जपल्यास मनाला आत्मविश्वास मिळू शकते. रविवारी सूर्यदेवाच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या. शक्य असल्यास लाल फुले अर्पण करा, गूळ किंवा गव्हाचे दान करा आणि आई वडिलांचा आशीर्वाद घ्या. माझ्या जीवनात सुख, शांती आणि प्रगती वाढू दे. घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ दे. रविवारी गूळ दान करा आणि हा मंत्र रोज म्हणा, सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र नक्की म्हणा. मंडळी, आज आपण सिंह राशीसाठी 8 जून नंतरचा संपूर्ण काळ सविस्तर पाहिला आहे. नशिबाची उलटापालट, आर्थिक प्रगती, करिअरमधील संधी, प्रेम, कौटुंबिक जीवनातील बदल, आरोग्याची काळजी आणि विशेष उपाय यापैकी आपण चर्चा केली आहे. लक्षात ठेवा, कोणतीही भविष्यवाणी तुमच्या मेहनतीची जागा घेऊ शकत नाही. ग्रह आणि नशीब संधी देतात, पण त्या संधीचे यशामध्ये रूपांतर करण्याचे काम तुमच्या कृतीवर अवलंबून असते. 8 जून नंतरचा काळ अनेक सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आशेचं किरण घेऊन येऊ शकतो, पण यशासोबत नम्रता, संयम आणि सकारात्मक विचार जपणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. अहंकार नको आणि अडचणी असल्यात निराशा नको, कारण प्रत्येक परिस्थिती आपल्याला काहीतरी शिकवू शकते. मंडळी, तुमच्या नेतृत्व करण्याच्या क्षमता आणि तुमच्याच संघर्षातून उभे राहण्याची ताकद आणि ह्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या स्वतःचे नशीब बदलण्याची शक्ती. ईश्वर तुमच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश भरभरून द्यावो. सूर्यदेवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमची प्रगती, चांगली इच्छा पूर्ण व्हावो आणि तुमच्या घरात आनंद, शांती मिळावो. तसेच तुमची रास आणि तुमचे अनुभव देखील कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू अशाच एका राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ईश्वरांची कृपा तुमच्यावर सदैव राहो. तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि यशाच्या वर्षाव व्हावो. सर्वांना श्री स्वामी समर्थ. अशाच राशी भविष्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त खा, मस्त राहा. बाय सर्वांना.